तुमचे पण केस खूप गळतायत का? तुमचे केस पांढरे होत आहेत का? तुमचे केस का गळतायत? मग केस गळत असतील तर आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत? केस गळणं हा त्रास आपण बघतो की आजकाल अगदी लहान मुलींमध्ये पण जाणवतोय. मग याची कारणं काय असेल? तुमचे केस हे तुमच्या सौंदर्याचा खूप मोठा भाग आहे. जेव्हा तुमच्या शरीरातलं खूप पित्त वाढतं त्यावेळेला असं आढळतं की केस पिकायला लागले. म्हणजे केस पिकणं हा जो त्रास होतो त्यामुळे सुद्धा केस गळतात. जेव्हा केस पिकतात ना तेव्हा कारणं सांगितलीत. पूर्वी अगदी 80 वर्षाचे आजोबा असतील तरी त्यांचे केस पांढरे नसायचे आणि आता 10 वर्षाच्या मुलाचे पण केस पांढरे होत आहेत का? नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिले मला तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे. आज तुमच्यामुळे आपले यूट्यूबचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले असून यूट्यूबकडून आपल्याला सिल्वर प्ले बटन आलेलं आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. एवढा आनंद वाटतो की जेव्हा कोणी फॉलोअर्स रस्त्यामध्ये भेटतात किंवा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा आवर्जून सांगता की मॅडम तुम्ही जी माहिती सांगता ती आम्हाला खूप आवडते आणि तुम्ही जे सांगता ते आम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घेतो आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. तुम्ही जी मंत्रचिकित्सा सांगता ते आम्ही आवर्जून करतो आणि या सगळ्यामुळेच आज आपल्याला यूट्यूबकडनं हे सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे. त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. म्हणूनच तुमच्या या प्रेरणेमुळे आपण ठरवलं की नवीन नवीन असे वेगळे विषय घेऊन यायचे की ज्यामुळे तुमच्या माहितीमध्ये अधिक भर त्यातनं झाली पाहिजे, की तुम्हालाही कळलं पाहिजे की हा त्रास होतोय कशामुळे होतोय. आणि अधिक काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समधनं आम्हाला नक्की विचारू शकता. बघा, केस गळणं आजकाल आपण असं बघतो की फिमेल बाल्डनेस, मेल टाईप बाल्डनेस असे अनेक प्रकार आपण बघतोय. केस गळून जेव्हा बाल्डनेस येतो तेव्हा काळजी घेण्यापेक्षा तुम्ही आधी वेळेत काळजी घ्यायला पाहिजे. बघा, एखादा केस गळणं हे नॉर्मल आहे. एखादा केस गळलाय म्हणजे काही लगेच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण मग कधी काळजीची गरज आहे? जर तुम्ही कंगव्याने केस विंचरताय आणि त्याच्यात 3-4 पेक्षा अधिक केस आले तर काळजी करायची. बाथरूममध्ये जेव्हा तुम्ही केस धुता, जी जाळी असते त्याच्यावर असा तुम्हाला केसांचा पुंजका दिसत असेल, काळजी करायची गरज आहे. फरशीवरती घरात तुम्हाला असे केस गळलेले दिसतायत, काळजी करायची गरज आहे. वेळेत काळजी घेतलीत तर जे हेअर पोर्स आहेत, जिथनं केसांचे जे रूट्स आहेत तिथे परत केस येऊ शकतात. पण कधी? वेळेत. आज आयुर्वेदामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला केसांची वाढ चांगली करता येते. आज आपण बघतो की आपल्या आहारामध्ये असे काही घटक असतात की जे आपण कमी प्रमाणात घेतो. जसं बघा, अस्थि धातूचा मल म्हणजे केस आहेत. आहारामध्ये आता बरेच जण ड्रायफ्रुट्स घेतात, काळ्या मनुका घेतात, अंजीर घेतात. येस, इट इज अ गुड सोर्स. केस गळतायत म्हणजे आयर्न कमी आहे का, हिमोग्लोबिन कमी आहे का, हार्मोनल इम्बॅलन्स आहे का, पाळीचा स्त्राव नीट जातोय का, हे सगळं जाणून घ्यायला लागतं. तरच आपण तिथे प्रोग्रेस करू शकतो. बऱ्याच वेळेला पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू लावतात. पार्लरमध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करून घेतात केस स्ट्रेट राहण्यासाठी, की ज्यामुळे सुद्धा नंतर खूप असा सिव्हिअर हेअरफॉल होतो. तुम्ही कंडिशनर कोणता लावताय, त्याच्यामध्ये पॅराबिन आहे का, सल्फेट आहे का, हे सगळं तुम्हाला जाणकारपणे बघायला पाहिजे. आयुर्वेदाने बघा, आपण पूर्वी घरी केस धुवायचो, शिकेकाईने केस धुवायचो. त्यावेळेला कुठे होती अशी केस गळती? क्वालिटी ऑफ फूड सुद्धा आता कमी झालेल्यामुळे सुद्धा केस गळती होते. तर आता आपण या व्हिडिओमध्ये एक एक जाणून घेऊया की सगळ्यात पहिला पार्ट बघूया की केस गळणं का होऊ शकतं. तर आता आपण कारणं सॉर्ट करूया की आपल्या शरीरातले 3 दोष आहेत: वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. आता जेव्हा वातदोष असतो ना आणि त्यांनी केस गळतात तेव्हा आपल्याला असं पहिले आढळतं की केस पहिले पातळ होतात. पहिले केस पातळ झाल्यावर त्यांची स्ट्रेंथ आपल्याला कमी झालेली दिसते आणि वातज वृद्धीमुळे जे पोर्स असतात ना ते असे सैल होतात आणि तो केस इझिली बाहेर पडतो. म्हणजे तेव्हा आपल्या शरीरात जो हार्मोनल इम्बॅलन्स वातामुळे झालेला आहे तो आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. जेव्हा पित्तदृष्टीमुळे आपल्याला हेअरफॉल होतो तेव्हा आढळतं की त्या पेशंटमध्ये थोडाफार कोंडा असतो किंवा त्या पेशंटला असं जाणवतं की मधल्या भागामधले केस कमी होत आहेत किंवा केस विंचरताना अधिक गळत आहेत. तर ते पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये असतं. जेव्हा कफज वृद्धीमुळे केस गळतात तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला आढळून येतं की केसांचा रंग असा फिकट झालाय, रंग बदलतो, पातळ होतात
आणि सिव्हिअर हेअरफॉल ड्युरिंग अंघोळीच्या वेळेला, म्हणजे केसांवरनं आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप अधिक प्रमाणात केस गळण्याचा त्रास जाणवतो. मग हे दिसल्यावर सगळ्यात पहिले बदल काय करायचा तर बघा, आयुर्वेदानुसार आपल्या रूट्सना प्रॉपर असं ब्लड सप्लाय व्हायला पाहिजे. सो त्यासाठी बॅक कोमिंग करायचं, म्हणजे तुम्ही लाकडी कंगवा वापरू शकता की ज्याचे दाते आपल्या स्किनला टच करून तिथे काहीतरी एक ॲक्युप्रेशरसारखं प्रेशर येईल, की तिथे प्रेशर पॉईंट्स जे आहेत ते दाबले जातील आणि त्यामुळे तिथे रक्तपुरवठा नीट होईल. हेड मसाज, झाडाला पाणी नाही घातलं तर पानं गळणारच आहेत. सो रूट आहे हे. हेड मसाज व्यवस्थित तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आठवड्यातनं 2 वेळा करायला पाहिजे. भृंगराजयुक्त तेल, ब्राह्मी तेल याचा उपयोग तुम्ही जरूर करू शकता, की ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगलं होईल. आता वटजटादी तेल किंवा वडाच्या पारंब्या बघा कशा मजबूत असतात, की आपण त्याच्यावर झोकाळा घेतला तरी त्या हलत नाहीत. तसे जर स्ट्रॉंग केस हवे असतील तर ऑइलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही केसांना तेलच लावणार नसाल आणि कंप्लेंट करणार असाल हेअरफॉल होतोय, तो होणारच आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाकात तेल किंवा तूप टाकायचं. बेंबीमध्ये तेल किंवा तूप टाकायचं, त्यांनी सुद्धा केस गळणं कमी होतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये मगाशी मी जसं सांगितलं, की अस्थी, धातू, पोषक अशा गोष्टी घ्यायच्या, म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट्स पाहिजेत. आज आपलं औषध जे आहे स्पिरुलिना प्लस शतावरी, हे आपण आवर्जून सांगतो, की तुम्हाला हेअरफॉल असेल, थकवा असेल, तर ह्याची रोज एक गोळी तुम्ही नाश्त्यानंतर नक्की घेऊ शकता. की स्पिरुलिना हे प्लांट बेस्ड प्रोटीन असल्यामुळे, त्यामुळे सुद्धा प्लांट बेस्ड प्रोटीनमुळे तुमचं पचनशक्ती सुधारून जे आवश्यक प्रोटीन मिळून केसांना बायोटीन नावाचं जे प्रोटीन आवश्यक असतं ते मिळून तुम्हाला हेअरफॉल थांबून नवीन हेअरची वाढ त्यातनं आपल्याला दिसायला लागत असते. सो आपण आयुर्वेदानुसार तिथे मसाज थेरपी देतो, लेपचिकित्सा देतो, की ज्यामुळे तुमचे जे स्कॅल्प आहे ती क्लिअर होऊन तुमचं केस गळणं कमी झालं पाहिजे. आहारामध्ये अस्थिधातुवर्धक आहारामध्ये नाचणीचं आंबील आहे किंवा आपण असं म्हणतो की ड्रायफ्रूट्सची खीर आहे, मखाणा आहे तो घेऊ शकता, कमळ बीज की ज्याच्यामध्ये अत्यंत ताकद आहे. तुम्हाला तुमचे सप्तधातू वाढवायचे, दुधीचं सूप आहे. आहारामध्ये भाज्यांचं सूप का घ्यायचं तर रक्त वाढलं की केस गळणं आपोआप कमी होणार आहे. तुम्ही तुमची ब्लड टेस्ट करून बघा, आयर्न लेवल्स चेक करा, व्हिटॅमिन B12 कमी आहे का हे चेक करा. ह्या सगळ्यामुळे तुमचा हेअरफॉल होत असतो. आता आपल्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा आपण त्यांना पोटातनं औषध देतो. रोज त्यांना व्यायामामध्ये पवनमुक्तासन, वज्रासन, भुजंगासन करायला सांगतो, की असं झोपल्यावर आपल्या बरोबर थायरॉईड लेवल्स पण बॅलन्स होऊन डोक्यामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला मदत होत असते. सूर्यनमस्कार आवर्जून तुम्ही करा. तुमचे केस हे तुमच्या सौंदर्याचा खूप मोठा भाग आहेत. जेव्हा तुमच्या शरीरातलं खूप पित्त वाढतं त्यावेळेला असं आढळतं, की केस पिकायला लागलेत. म्हणजे केस पिकणं हा जो त्रास होतो त्यामुळे सुद्धा केस गळतात. जेव्हा केस पिकतात ना तेव्हा कारणं सांगितली आहेत खालित्य पालित्याची, की तुमच्या आहारामध्ये मीठ अधिक आहे, तुम्ही तिखट अधिक खाताय, तेलकट अधिक खाताय, पॅकेट फूड घेताय, तेव्हा तुमच्या केसाच्या मुळाशी जे पित्त असतं ते अधिक वाढतं आणि त्यांनी तुमचे केस गळायला लागतात. आणि याच्यासाठी आपण ऑर्गॅनिक हेअर कलर बनवलेला आहे, की जो अगदी सेफ आहे वापरण्यासाठी. त्याची लिंकसुद्धा आपण कॅप्शनमध्ये दिली आहे किंवा drmanasimantra.com ही आपली वेबसाईट आहे, तिथे गेलात तर ऑर्गॅनिक कलरबद्दल सुद्धा तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळू शकेल. बघा, केसांना जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. पूर्वी अगदी 80 वर्षाचे आजोबा असतील तरी त्यांचे केस पांढरे नसायचे आणि आता 10 वर्षाच्या मुलाचे पण केस पांढरे होत आहेत. का? सॉस. म्हणजे पूर्वी आपण सॉसचा वापर फार कमी करायचो, घावनाबरोबर तूप घ्यायचो. आणि आता सर्रास लहान मुलांच्या ताटात आपल्याला सॉस दिसतो. लोणचं अति प्रमाणात खाऊ नये. तिखट, तेलकट, तुपकट, विनेगारचा सर्रास वाढलेला वापर, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या शरीरासाठी त्रासदायक आहेत तर मग त्या आपण का सेवन करायच्या? तुम्ही कोणतीही गोष्ट खा पण ती प्रमाणात खा. असे काय लेप आहेत की ते आपण लावू शकतो केसांना? तर अळशी असते बघा, जवस, ती परतायची, त्याची पूड करायची, ताकातनं त्याचा लेप केसांना केला तर केसांमधला कोंडा कमी होतो आणि केस गळणं थांबतं. नारळाचं दूध आपल्या घरी असतं. नारळाचं दूध हे स्निग्ध आहे, पोषक आहे. ते नारळाचं दूध काढायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि ते केसांना आपण तो लेप लावून ठेवायचा. कोणतंही बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन असेल की ज्यामुळे सुद्धा हेअरफॉल होत असेल तर तो कमी होऊन आपली इम्युनिटी वाढते. गहुरोप सत्वाबद्दल सांगितलेलं आहे की गहुरोप सत्व सुद्धा आपण आहारामध्ये घेतल्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि आपल्याला एक ताकद येऊन आपला हेअरफॉल कमी होत असतो. नाकामध्ये तूप टाकायचं आहे, केसांना रेग्युलर ऑइलिंग करायचं आहे. पायाला जरी तुम्ही तेल लावलं
नियमित म्हणजे असा प्रयोग आम्ही केलेला आहे काही पेशंट्समध्ये की ज्यांना सतत स्ट्रेस होता, केस अगदी छोटे होते पण गळत होते, तर रोज नियमित 15 दिवस पायाला तेल न चुकता लावायला सांगितल्यावर त्यांचं केस गळणं कमी झालेलं. सो तेल हे चांगलं असायला पाहिजे, तुमचा शॅम्पू चांगला असायला हवा, तुमचा कंडिशनर चांगला असायला हवा. तर आपणही क्लिनिकमध्ये अगदी हर्बल असा केशा शॅम्पू, केशा हेअर सिरम आपण देतो की ज्यांनी हेअरफॉल कमी व्हायला आपल्याला मदत होत असते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आपल्या क्लिनिकमधल्या पेशंटसाठी प्रायव्हेट सर्क्युलेशन्समध्ये आपण हे बनवत असतो. तर ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे 9137231554 याविषयी तुम्ही मला अधिक माहिती हवी असेल तर इथे मेसेज करून विचारू शकता. सो हेअरफॉल कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे तर केस गळायला लागल्यावरती आपल्याला वेळेत काळजी घ्यायला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर बाल्डनेस आल्यावर काही उपयोग नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला असा बारीक असा बाल पॅच दिसला की आपल्याला काळजी वाटते की अरे काय झालं, तर ती कधी कधी चाई असते, ती कफामुळे होते. कधी केस कमी व्हायला लागले असं आपल्याला वाटलं की मेलमध्ये असं साईडनी केस कमी व्हायला लागते, हेअरलाईन दिसायला लागली, तर थोडंसं आपल्या घरी एरंडेल तेल असतं बघा, त्याचा तिथे थोडा मसाज करून बघा की तुम्हाला असं जाणवेल की तिथे बेबी हेअर यायला लागले. आज रोजमेरी ऑइल आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑइल्स आहेत की ज्यांनी आपल्याला केसांच्या वाढीसाठी फायदा होतो, म्हणजे केस घन असायला हवेत. आणि त्यासाठी आयुर्वेद तुमच्या शरीरामधल्या त्रिदोषांना, सप्तधातूंना खूप महत्त्व देत असतो. तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट करताना नुसती वरवर केली तर त्याचा आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळणार नाही आहे. कोणतीही चिकित्सा पूर्ण कधी होते की जेव्हा तुम्ही ते पोटातनं औषध घेता, बाहेरून लेपचिकित्सा करता, तेल व्यवस्थित लावता आणि रेग्युलर 90 दिवसांची ही चिकित्सा आपण देत असतो की ज्यामुळे हेअरफॉल आपला कमी व्हायला आपल्याला मदत होते, नवीन हेअर यायला आपल्याला मदत होत असते. सो केस गळत असतील तर ही काळजी तुम्ही आवर्जून घ्या. आहारामध्ये सगळ्यात पहिले बदल करा, रोजचं रुटीन सेट करा, रोज व्यायाम करा, की केस गळणं आपोआप कमी होईल. आणि अधिक माहिती हवी असेल तर क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही आम्हाला भेटू शकता. आणि अशाच व्हिडिओजसाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. नमस्कार.